चाकूर अहमदपूर मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार उत्तमराव वाघ यांना चाकूर अहमदपूर मतदारसंघात मोठा प्रतिसाद। शिवणखेड येथील सभेला अलोट गर्दी। चक्क जेसीबीच्या साह्याने उत्तमराव वाघ यांच्यावर पुष्पवृष्टी केली। शिवणखेड येथे एकच नारा, सर्वत्र एकच नारा ऐकायला मिळाला, अगली बार उत्तमराव वाघ आमदार, गरिबांचा आमदार। यावेळेस उत्तमराव वाघ यांना शिवणखेड येथे खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळाला। यावेळी तरुण, वयोवृद्ध, सर्व महिला यांची मोठी गर्दी पाहायला मिळाली। सगळ्या आणि आमच्या सगळ्या पोराला कळून चुकलंय की आता गोरगरिबाच्या पाठीमागे राहून सत्ता मिळवून घ्यायची आणि हे सत्ता उत्तमराव वाघ यांच्या विचारातून तयार होणार आहे। म्हणजे एवढ्या पावसातही लोक हलायला तयार नाहीयेत। यांचं असं मत आहे की नवीन चेहरा 100% आमदार आहे। हे बघा, हे बघा, आता या गावकऱ्याचं तुम्ही बघितलो की अशी अभूतपूर्व सभा मी माझ्या आतापर्यंत मतदारसंघामध्ये एवढी मोठी सभा कधी बघितलेली नाही। नमस्कार, शेतकरी योद्धा न्यूज लाईव्ह लातूर चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे। खरं तर शिवणखेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये सभा झाल्याचं चित्र बघता। अख्ख्या पावसामध्ये, अगदी पावसाने 1 तास धुमाकूळ शिवणखेडमध्ये घातलाय, तरीही लोकांची गर्दी आपल्याला कमी बघायला दिसत नाहीये। खरं तर गरिबाचं पोरगं जेव्हा लोकांसाठी उभं राहतं आणि लोकांसाठी कुठेतरी तिसरा पर्याय निर्माण होता, किती मोठ्या प्रमाणात प्रतिसाद असतो आणि आपलं माणूस किती मोठ्या प्रमाणामध्ये यांना सपोर्ट करतं, ही सगळी गर्दी बघून आपल्याला विचार खरं तर कळते। खरं तर आपल्यासोबत ही जनता आहे, पावसामध्ये देखील भिजते। यावेळेस बदलायचं आहे का? 100%, कारण की उठली की तीच आहे ना। कोण ना कोण म्हणजे मतदारसंघामध्ये कसं आहे, चेंज बाबासाहेब आला की विनायक रावला आला की बाबासाहेब, मतदारसंघामध्ये आम्हाला चेंज पाहिजे। चेंज का 10 वर्ष झालं कुठलाच विकास नाही का? काहीच नाही, काहीच नाही, झिरो विकास, घरकुल आहे झिरो, काहीच नाही। समजा भ्रष्टाचार चालू आहे इथं टोटल। यावेळेस बदल 100% कोण चेहरा। सर, माझं एक असं स्पष्ट म्हणणं आहे की आमचा अहमदपूर मतदारसंघ एक महाराष्ट्रामध्ये आगळा वेगळा मतदारसंघ आहे आणि ह्या मतदारसंघामध्ये पक्षातून माणूस कधीच निवडून येत नाही, माणसावर माणूस निवडून येतो। आणि आज आम्ही बघितलंय की माणूस कसा आहे आणि कसा असतो ते आम्ही उत्तमराव वाघ साहेबांमध्ये बघितलंय आणि यावेळेस नक्कीच वाघ साहेब निवडून येणार। समस्त युवा वर्गातर्फे मी अशी ग्वाही करतो की जाहीर पाठिंबा देऊन सांगतो की यावेळेस फक्त वाघच साहेब, एकच वाघ, उत्तम वाघ। यावेळेस जुन्या नेत्यांना नाही का? अजिबात नाही, यावेळेस फक्त नवीन चेहरा येणार, ते म्हणजे एकमेव उत्तमराव वाघ साहेब। आपलं काय मत आहे? विजय तर साहेबाचाच आहे कधी पण। मागे आपल्याला विनंती करतो, आपल्याकडे तरुण आहेत, काय म्हणणं यावेळेस कोण फक्त शिवणखेडचं काय म्हणणं आहे? काय मत आहे तुमचं? काय मत आहे? उत्तमराव वाघ साहेब। उत्तमराव काय मत आहे? उत्तमराव वाघ काय मत आहे? उत्तमराव वाघ साहेब। खरं तर तरुणांची ही जी गर्दी बघतोय आपण, तरुणांचं म्हणणं यावेळेस आपल्यासोबत उत्तमराव वाघ आहेत। खरं तर बरोबर आहे, उत्तमराव वाघ आपल्यासोबत आहेत। सर, खरं तर एवढं शिवणखेड्यांचं प्रेम बघून शिवणखेडकरांनी अक्षरशः जीसीबीतनं तुम्हाला फुलांचं गाठलं आणि इथे एकच तरुणांचा आवाज आहे, फक्त एकच वाघ, उत्तमराव वाघ। काय म्हणणं आहे सर? नमस्कार, मी उत्तमराव चंद्रकांत वाघ, अहमदपूर चाकूर विधानसभा मतदारसंघ। तुम्ही आज तरुण वर्गाचे विचार बघितले, शेतकऱ्याचे, आपल्या आया बहिणीचे विचार बघितले की बाबा आमच्या मतदारसंघामध्ये परिवर्तन हवं आहे। परिवर्तन का हवं आहे तर आमचे गोरगरीब पोरं, शेतकरी लोक हे सत्तेवर यायला पाहिजे। आतापर्यंत जे देश स्वातंत्र्य मिळाल्यापासून तेच लोक आमदार होतात, आमचे गरीब पोरं सत्तेपासून वंचित आहेत। नाव तुमचं? श्यामसिंग राजपूत। बरं, यावेळेस कोणा बदलायचंय का? बदलायचे यावेळेस उत्तमराव का? उत्तमराव द्यायचंच आहे का? द्यायचंच। काय मत आहे भैया? ह्या वेळेस मतदानाने निवडून आणायचे। काय मत आहे भैया? उत्तम वाघ। उत्तम वाघच का? काय मत आहे? उत्तम वाघ। बरं, काय मत आहे? उत्तम हा, जायला नाही वाटवट बिघडली आहे, बघा तयार नाही, आम्ही 5 वर्ष बघा तयार नाही। शपथ घेऊन रोड करतो म्हणले तो विनायक साहेबांनी, अजून रोड नाही म्हणजे देवालाही खोटं बोल। 100% काय नाही। काय म्हणणं आहे? आणखीन रोड झाला नाही म्हणलं, देवालाही खोटं बोल। शपथ घेऊन सोन्याला टोपी घातले, नवस पूर्ण यावेळेस फक्त उत्तमराव वाघ का? हो, 100%। चेहरा पाहिजे नवीन, एकच वाघ, एकच वाघ, एकच वाघ, काय मत?